बेसिकली आपण सूर्यनाडीबद्दल आहे ना थोडंसं जाणून घेऊया. ते नेमकं काय असतं? सूर्यनाडी म्हणजे तुमची आहे ना राइट नॉस्ट्रल आहे, ठीक आहे? आणि ज्या टाईमला तुमच्या राइट साइडहून जास्त हवा येत असेल, म्हणजे श्वास बाहेर येत असेल, तर ती तुमची ॲक्टिव्हेट आहे. आणि सूर्य म्हणजे काय आहे? दुनिया जिंकायची आहे, काम करायचं आहे, दिवसभर आहे ना काम करायचं आहे, हे अचीव्ह करायचं आहे, ते डील क्रॅक करायची आहे, तिकडे हं. जायचं आहे, ना कामामध्ये हे अचीव्ह करायचे आहेत, ना तुमचे काही टार्गेट्स असतील ते अचीव्ह करायचे आहेत. तर दिवसभर काम, काम, काम फक्त एवढंच चालतं. आणि मोस्टली जे आपले वर्किंग लोकं असतात ना, त्यांची सूर्यतत्व दिवसभर जास्त ॲक्टिव्हेट असतात. आणि आता जोपर्यंत तुम्ही काम करताय ना, तुम्ही हं. असं चेक पण करू शकता, की जोपर्यंत तुम्ही काम करताय ना, तुमची आहे ना राइट नॉस्ट्रल जास्त ॲक्टिव्हेट असते. आणि बरोबर. ज्यांचं सूर्यतत्व जास्त ॲक्टिव्हेट असतं ना, तर त्यांना फक्त कामाव्यतिरिक्त काही जास्त गोष्टी दिसतच नाहीत. त्यांना असं वाटतं, की हं. काम करायचंय. सूर्य म्हणजे काय आहे? हं. स्टेटस आहे, पॉवर आहे, लीडरशिप आहे. तर करेक्ट. ते त्या लोकांच्या डोक्यामध्ये हेच असतं, की मला दिवसभर कामच करायचंय. माझे हे टार्गेट्स आहेत ते अचीव्ह करायचे आहेत. आणि ज्या टाईमला चंद्रनाडी ॲक्टिव्हेट असते ना, त्या हं. लोकांना काम करण्याची इच्छा नाही होत. आणि ज्या हं. व्यक्तींना असं वाटतं, की माझं कामामध्ये मन लागत नाही आहे, नाही तर आळस येतो, तर त्या व्यक्तींनी ना चंद्रनाडीवरती स्विच केलं, हं. तरी पण ते ना त्या कामामध्ये त्यांचं लक्ष लागेल, असं हं. पण होऊ शकतं.